बौद्ध बांधवांना व भगिनींना मी संतोष गायकवाडच्या सविनय जय भीम. आज आपण अशा महामानवाचा जन्मोत्सव साजरा करत आहोत ज्यांनी जगाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. बुद्ध पौर्णिमा हा केवळ दिवस भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. जय भीम. आपण बुद्ध पौर्णिमेला त्रिपावर बुद्ध पौर्णिमा असे का म्हणतो? कारण सिद्धार्थ गौतमाचा जन्म, सिद्धार्थ गौतमाचे ज्ञानप्राप्ती, सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले आणि सिद्धार्थ गौतमाचा महापरिनिर्वाण बुद्ध पौर्णिमेलाच झाला. गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्वी 563 वर्ष वैशाखी पौर्णिमेला झाला. त्यांचे वडिलांचे नाव शुद्धजन आणि आईचे नाव महामाया असे होते. शाक्य पुत्र सिद्धार्थ सुमारे 2500 वर्षापूर्वी बौद्ध गयाच्या बोधी वृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वतःपुरती न ठेवता मानव जातीच्या व प्राणी मात्रांसाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत 7 वर्ष ते आपला उपदेश काय फिरले. त्यांचा उपदेश म्हणजे बुद्ध धम्म होय. प्रज्ञाशील करुणा मैत्री हे सद्गुण माणसात रुजावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना हा बुद्ध तत्त्वज्ञ जाणीवपूर्वक संविधानात केला. बुद्ध धर्मात स्त्री पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. आपण जेव्हा स्त्री मुक्तीबद्दल बोलतो तेव्हा बुद्धाने उचललेले पाऊल किती ऐतिहासिक होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केले आहे. स्त्रियांना शिक्षण स्वातंत्र्य नाकारलेले जात होते. स्त्री म्हणजे पुरुषांची मालमत्ता अशी धारणा होती. त्याच काळात बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. हा निर्णय घेणं अजिबात सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांना विरोधही झाला होता. महाप्रजापती गौतम हिची बुद्धाची मावशी होती. तिच्या आग्रहामुळे आणि आनंदाच्या मध्यस्थीने अखेर बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश केला. मग तर मोठी लाट झाली. यशोधरा जी बुद्धाची पत्नी होती ती सामील झालं. आम्रपाली जी एक रणिका होती तिने आपले सर्व वैभव सोडून संघाचा मार्ग स्वीकारला. म्हणजे स्त्रियांना केवळ मुक्तीचा अनुभव घेतला नाहीतर त्यांना प्रजा व प्रसन्न मोठे योगदान दिलं. म्हणजे बुद्धाने स्त्रियांना केवळ संघात स्थान दिलं नाहीतर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा एक मार्ग दिला. बुद्धाने सांगितले अत्तदीपक हो म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. कोणावरही अवलंबून राहू नका. आपल्या कर्माने आपले नशीब घडवा. ज्यांनी समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मूल्याचा पाया रचला ज्यावर आज आपले आधुनिक संविधान उभे आहे. बुद्धांनी सांगितले द्वेषाने द्वेष संपला ही तो प्रेमाने संपतो. जर आपल्याला खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा साजरी करायची असेल तर केवळ मूर्तीचीच पूजा करून चालणार नाही तर त्याचे विचार आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे. शेवटी जाता जाता इतकेच म्हणे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा एक केवळ धर्म नसून ती जगण्याची एक आदर्श पद्धत आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांचे पाचशेची तत्वांचे पालन करण्याचा संकल्प करूया आणि हे जग अधिक व सुंदर शांतता बनवूया. धन्यवाद. बुद्धं शरणं